सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा मधूला आराम करावयास सांगतो आणि बाहेर जातो. पण तेवढ्यात आता मधू तिचा पाय दुखत असल्याचे नाटक करते. तेव्हा पुन्हा आता राघव हा मधूचा हात धरतो आणि म्हणतो की मधू, अगोदर तू आराम कर आणि नंतर मग बाकीचं बघ. मधू म्हणते की राघव, आपण जागा बघायला गेलो होतो ना, तेव्हा तू मला कशाला टेन्शन देतोस? माझा पाय खूप दुखतोय असे म्हणत आता मधू तिचा तोल ही सोडून देते. तेव्हा पटकन आता राघव मधूला धरतो आणि उचलून ह्या कॉटवर ठेवतो. तेव्हा आता मधूला खूप हायसे वाटत असते आणि मधू ही प्रेमाने आता राघवकडे एकटक नजरेने बघत असते. त्यानंतर आता राघव हा मलम घेतो आणि मधूच्या पायाला लावतो. राघव म्हणतो की मधू, तू एक गोष्ट लक्षात ठेव, सर सलामत तो पगडी पचास. तेव्हा आता मधू विचार करते की घरातल्या त्या सिंधूपेक्षा मीच जास्त सुंदर आहे आणि घरातल्या लोकांनासुद्धा सिंधूपेक्षा मीच जास्त आवडते. राघवकडे बघत मधू विचार करते की राघव, एक दिवस तुझ्या डोळ्यावरची सिंधूची पट्टी दूर होईल आणि तू माझ्याकडे परत येशील. इकडे आता मलम लावून झाल्यानंतर राघव मधूला म्हणतो, बरं वाटतंय का आता? तेव्हा मधू राघवच्या हातात हात देते आणि म्हणते की थँक्यू राघव. इकडे आता सिंधू ही रिषभकडे येते आणि म्हणते की रिषभ, थोडं बोलायचं होतं. तेव्हा आता रिषभ म्हणतो, बोल ना वहिनी. तर सिंधू म्हणते की थोडं जास्त काम असेल रिषभ तुला, तेव्हा तू बिझी असेल ना. सिंधू म्हणते की रिषभ, हे बघ, आपण आपलं हे काम कशासाठी करतो? आपल्या कुटुंबासाठीच ना. तेव्हा रिषभ म्हणतो की मी माझ्या कुटुंबासाठी हे काम करतोय आणि मला माझ्या कामाचा अभिमानसुद्धा वाटतोय. रिषभ म्हणतो की पण माझ्या कुटुंबाला दुर्दैवाने त्याची काही किंमतच नाहीये आणि कुणीच मला समजून घेत नाहीये. सिंधू म्हणते की तुझ्यावर विश्वास आहे रिषभ, म्हणूनच तुला घरच्यांनी शकुंतलासोबत काम करू दिलं ना. सिंधू म्हणते की रिषभ, तू मला मोठी बहीण मानतो ना, आणि मग घरातले कायमच तुझ्यासोबत होते आणि मी कायम तुझ्यासोबत आहे. तेव्हा रिषभ पुढे येत म्हणतो की वहिनी, मी तुझ्याशी कडू वागलो त्याबद्दल सॉरी, पण तू नेहमी मला समजून घेतेस आणि यापुढेही घेशील मला माहिती. रिषभ म्हणतो की सध्या पण मला कामाचा खूप लोड आहे आणि मी बिझी आहे. सिंधू म्हणते की मला माहिती आहे तू खूप काम करतोयस आणि प्रामाणिकपणे करतोयस ते रिषभ. सिंधू म्हणते की ॲक्च्युली शकुंतला काकूच खूप लकी आहे, त्यांना तुझ्यासारखा पार्टनर मिळाला. तेव्हा आता रिषभ म्हणतो, हे तू मनापासून बोलतेस का मला समाधान वाटावं म्हणून? तर आता रिषभ म्हणतो की हे बघ वहिनी, मी काल एक डिझाईन बनवलं असे म्हणत एक सोन्याचं डिझाईन आता रिषभ हा सिंधूला दाखवतो. तर सिंधूसुद्धा ते बघू लागते आणि खूप खुश होते. तेव्हा आता सिंधूने रिषभच्या कामाची तारीफ केलेली असते. तेवढ्यात रेश्मा तिथे येते. तेव्हा रेश्माला बघून सिंधू म्हणते की बरं आता मी निघते रिषभ, तू तुझं काम कर. सिंधू गेल्यानंतर आता रेश्मा रिषभवर भडकते आणि म्हणते की ही इथे कशाला आली होती रिषभ? तेव्हा रिषभ म्हणतो माझ्याशी बोलायला. रेश्मा म्हणते की मग तू तिला तुझं डिझाईन का दाखवलंस रिषभ? रेश्मा म्हणते की ती तुला कुठले सल्ले देत होती? तू हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला सल्ले देतोस का कुठल्या पेशंटला कोणतं औषध द्यायचं म्हणून? रिषभ म्हणतो की मी फक्त वहिनीला डिझाईन दाखवत होतो. तेव्हा रेश्मा म्हणते की सिंधू जशी दिसते ना तशी नाहीये, लक्षात ठेव रिषभ. इकडे आता रत्नाकर झोपलेला असतो तर राजश्री ही अभ्यास करत असते. लाईट असल्यामुळे रत्नाकरला काही झोप येत नसते. तेव्हा पटकन उठून रत्नाकर हा लाईट बंद करतो. राजश्री म्हणते की अहो तुम्ही लाईट का बंद केली? मला अभ्यास करायचा, उद्या माझी परीक्षा आहे. रत्नाकर म्हणतो की मला झोप येत नाही, तुला कळत नाही का राजश्री? रत्नाकर म्हणतो की राजश्री तुझे नाटकं आता बंद कर, मला सुद्धा उद्या सकाळी महत्त्वाची मीटिंग आहे तेव्हा झोपायचंय. रत्नाकर म्हणतो राजश्री किती स्वार्थी विचार करायला लागलीस ग तू, मला सुद्धा झोपू दे आणि तू सुद्धा झोप. तर आता राजश्रीच्या डोळ्यासमोर मॅडमने बोललेले शब्द आठवते. मॅडमने सांगितलेले असते की आपल्या कॉलेजमध्ये स्पर्धा ठेवली आणि त्यासाठी राजश्री तुम्हालासुद्धा कंपल्सरी पार्टिसिपेट करावे लागेल आणि जर तुम्ही त्यामध्ये हरलात तर तुम्हाला कॉलेजमधून काढून टाकण्यात येईल. हे आता मॅडमचे बोलणे आठवून राजश्री आता लाईट बंद करताच आता रत्नाकरकडे बघते. सिंधू म्हणते की राघव, मला माहिती आहे उन्हाळा आहे, पण एवढा आईस्क्रीम खात असतात का? आणि मला माहिती आहे की तुम्हीसुद्धा मला आईस्क्रीम खायला लावताय. तर आता राघव हा आईस्क्रीम खात असतो. तेवढ्यात पाठीमागून राजश्री तिथे येते. तेव्हा राघव म्हणतो आई कुठे चाललीस? इकडे. तर आता राजश्री ही राघव आणि सिंधूकडे येते. तेव्हा राजश्रीचा चेहरा बघून सिंधू म्हणते की आई, बाबा काही बोलले का तुम्हाला? राजश्री म्हणते नाही का सिंधू, ते कधी मला बोलतात का? त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून मीच बाहेर येऊन अभ्यासाला बसले. तेव्हा आता राघव म्हणतो की आई मला एक सांग ना, मध्येच आता तुझी कोणती परीक्षा आली? तेव्हा राजश्री म्हणते की माहीत नाही रे. राजश्री म्हणते मॅडम फक्त आम्हाला म्हणाल्या की कसली तरी परीक्षा आहे आणि ती फक्त आम्हाला द्यायची.
तेव्हा आता सिंधू म्हणते की आई तुम्ही कशात जरी अडलात ना तरी आम्हाला विचारा, आम्ही सांगू. तेव्हा आता राजेश्री म्हणते की मला खूप भीती वाटते. राजेश्री म्हणते की मला तर ते इंग्रजी शब्दच कळत नाही आहे. राघव म्हणतो की नेमकं कशात अडली तू ते मला सांग आई. राजेश्री म्हणते की इंग्रजी शब्दांचं स्पेलिंग वेगळं आणि उच्चार वेगळा. राजेश्री म्हणते ते नाही का फिस्कोलॉजी. तेव्हा सिंधू म्हणते आई तुम्हाला सायकोलॉजी म्हणायचं का. तर राजेश्री म्हणते की हो तेच सिंधू. सिंधू म्हणते की आई अगदी सोपं आहे. तुम्हाला जर स्पेलिंग लक्षात राहण्यासाठी सायकॉलॉजीचं तुम्हाला जर फिस्कॉलॉजी असं वाटत असेल तर ते स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही तेच विचार करा. तर आता राघव आणि सिंधू दोघेसुद्धा आता राजेश्रीला समजावतात. तेव्हा आता राघव आणि सिंधू राजेश्रीला शिकवतात. राघव म्हणतो सिंधू तुला माहिती आहे का आई मला डान्ससुद्धा शिकवत होते. तर सिंधू हसतच म्हणते आई तुम्हाला डान्ससुद्धा येतोय का. तर राघव म्हणतो हो. राघव म्हणतो की आई असंच आपण हसत खेळत अभ्यास करायचा. आणि राघव म्हणतो की आई तू कुठे जरी अडली ना आम्हाला विचारत जा, आम्ही लगेच सांगू. इकडे आता मधू ही एक नवी साडी घेऊन आरशासमोर बसलेली असते. तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि मधूच्या पाठीमागे उभे राहत हॅलो मधू असे बोलतो. तर आता राघवने मधूसाठी साडी आणलेली असते. तेव्हा ती साडी मधूला देत राघव म्हणतो की बघ मधू. तर मधू म्हणते हे काय आहे. तेव्हा राघव म्हणतो सरप्राईज. राघव म्हणतो की आज माझ्याकडून तुला हे गिफ्ट. तर ती साडी बघत मधू म्हणते की ही साडी किती सुंदर आहे. तर आता मधू ही राघवचे आभार मानते. तेव्हा राघव म्हणतो की आभार कशासाठी. तेव्हा मधू म्हणते की थँक्स राघव मला समजून घेण्यासाठी. त्यानंतर आता राघव निघून जातो. तेव्हा आता मधू त्या साडीत राघवचे स्वप्न बघत असते. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश्री ही पटकन तिचे आवरून कॉलेजला निघते आणि काकूचा पाया पडून आशीर्वाद घेते. तेव्हा काकू म्हणते की राजेश्री अगं आज काय एवढं विशेष. तेव्हा राजेश्री म्हणते की आज कॉलेजमध्ये परीक्षा आहे. तेव्हा आता राजेश्री म्हणते की आत्ताच तुझं कॉलेज सुरू झालं राजेश्री आणि लगेच परीक्षा का. रत्नाकर म्हणतो की अगं कसली परीक्षा आहे ते तरी तुला माहिती आहे का. तेव्हा राजेश्री म्हणते की हो मला सिंधूने सांगितली एक सरप्राईज टेस्ट आहे. काकू म्हणते की कॉलेजमध्ये जाण्यासाठी तू परवानगी मिळवली हे सोपं होतं, पण आता कॉलेजमध्ये अभ्यास परीक्षा हे सर्व तुला झेपणार आहे का. राजेश्री म्हणते की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं काही छान होणार आहे. माझी परीक्षासुद्धा मला अगदी सोपी जाणार आहे. मार्क्ससुद्धा चांगले मिळणार आहेत. तेव्हा आता काकू म्हणते की तू जे बोलते ना ते आता कृतीतसुद्धा उतरू दे म्हणजे बरं होईल. काकू म्हणते की जर तू या परीक्षेत पास झालं नाही तर तुझं शिकण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील आणि मग तुझं स्वप्न तुला कायमचं विसरावं लागेल. असे म्हणत आता काकू ही राजेश्रीला ठेंगा दाखवते. तेव्हा आता सिंधू लगेचच काकूला म्हणते की तशी काही वेळच येणार नाही काकू, कारण आईंनी रात्रीच मन लावून अभ्यास केला आहे. तेवढ्यात राघव तिथे येत म्हणतो की सिंधू तू अगदी बरोबर बोलतेस आणि आम्ही जेव्हा लहान असताना एक्झामसाठी जायचो ना तेव्हा तूच आम्हाला आधार द्यायचीस आई. प्रयत्न करून कण रगडिता वाळूतूनही तेल गळे हे आम्हाला तू सांगायचीस ना आई. तेव्हा तू कशी फेल होशील. असे आता राघव राजेश्रीला बोलतो. तेव्हा आता सिंधू माझ्या आणि राघवच्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत आहे आई, तुम्ही काही काळजी करू नका असे आता राजेश्रीला वेलकम करते. काकू म्हणते की राजेश्री तू जर पास जरी झाली ना तरीसुद्धा मी पेढे वाटील आणि जर तू पास झाली नाही तर आम्ही जे म्हणाल ते तू देशील का. तर सिंधू म्हणते की हो. तेव्हा काकू म्हणते की सगळ्यांसमोर तुला माझी माफी मागावी लागेल. राघव म्हणतो की सिंधू कशाला माफी मागेल. लगेच काकू म्हणते की आम्ही 100 वेळा विरोध करूनही तू राजेश्रीला कॉलेजमध्ये जायला सांगितलं त्यासाठी. तर आता लगेच काकू म्हणते की कबूल आहे का. तेव्हा सिंधू म्हणते की तुमची अट मला मान्य आहे. तर आता लगेचच राजेश्री काळजीत पडते. तेव्हा सिंधू म्हणते की आई तुम्ही कशाला टेन्शन घेता, तुम्ही अभ्यास केला ना. त्यानंतर आता राजेश्री ही क्लासरूममध्ये येते. तेव्हा आता मॅडम सगळ्यांना सांगते की तुम्ही सर्वांनी अभ्यास केला ना, मग आता टेस्ट द्यायची. असे म्हणत आता मॅडम ही सगळ्यांना क्वेश्चन पेपर देते आणि उत्तरपत्रिकासुद्धा लिहायला देते. त्यानंतर आता क्वेश्चन पेपर देताच मॅडम ही राजेश्रीला म्हणते की स्पेशली राजेश्री तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊन नीट उत्तरपत्रिका लिहा. इकडे आता रत्नाकर काकूला म्हणतो की रात्री ती उशिरापर्यंत अभ्यास करीत होती, मग मीच लाईट बंद केली तेव्हा ती बाहेर अभ्यासाला निघून गेली. काकू म्हणते की रत्नाकर तू काही काळजी करू नकोस, राजेश्री ही घरच्या कामात पारंगत आहे तेव्हा तिला अभ्यास झेपेल असं मला नाही वाटत. साधं एका कागदावर लिहिलेलं भाषणसुद्धा तिला जड वाटलं.
तेव्हा काकू म्हणते की एका दिवसात अभ्यास करून ती परीक्षेत पास कशी होणार. इकडे आता शकुंतला ही प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये येते आणि या वर्षीची ती क्वेश्चन पेपर खूप अवघड काढायला सांगते. तेव्हा आता शकुंतला म्हणते की काहीही करून त्या राजेश्रीला अद्दल घडवायची. तर प्रिन्सिपल म्हणतात की पण अशा स्वरूपात. तर शकुंतला म्हणते की हो, काहीही करून आम्हाला त्या सिंधू सकट राजेश्रीला अद्दल घडवायची. शकुंतला म्हणते की ती डॉक्टरीन बाई आणि तो पोलीस रत्न बारकी यांच्याबद्दल तुमच्या मनात आदर आहे, पण तुमच्या ज्या भावना जर माझ्या मार्काच्या आड आल्या ना तर मी ते खपून घेणार नाही. तर आता प्रिन्सिपल घाबरतच म्हणतात की कळलं मॅडम. तेव्हा शकुंतला म्हणते की आता तुमची वेळ सुरू झाली आहे. शकुंतला म्हणते की कामाला लागा आणि तेही लवकर. तेव्हा ठीक आहे असे म्हणत प्रिन्सिपल निघून जातात. इकडे आता मधू ही शकुंतलाला तेवढ्यात फोन करते आणि म्हणते की आज मी खूप खुश आहे, एवढी खुश मी कधीच नव्हते. तेव्हा लगेचच शकुंतला म्हणते की ओ मैनाबाई, जरा शांततेला धरा. शकुंतला म्हणते की तुम्ही कॉलेजमध्ये नाही एवढं लक्षात ठेवा. तेव्हा मधू म्हणते कळलं. लगेच शकुंतला म्हणते की तुमच्या या राघू महिनेच्या गुटरगूमध्ये कामाकडे दुर्लक्ष होणार नाही ना, याची तुम्ही काळजी घ्या. तेव्हा मधू म्हणते की राघव कधी येईल म्हणून मी फोन ठेवते आणि लगेच मधू फोन कट करते. इकडे आता तेवढ्यात पाठीमागून राघव आणि सिंधू तिथे येतात. तर राघव सिंधूला म्हणतो की सगळे डॉक्युमेंट्स घेतले ना. सिंधू म्हणते हो. तेवढ्यात आता राघव मधूला म्हणतो की मधू चल. तेव्हा खुश होत हसतच मधू म्हणते की राघव, ह्या स्पेससाठी मी खूप आता उत्साही आहे. तर आता लगेचच मधू म्हणते की आपण डेटसाठी बाहेर चाललो ना त्यासाठी. तेव्हा सिंधू म्हणते की राघवचं मला माहीत नाही, पण आपण ज्या डेटसाठी चाललोय ना त्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे, म्हणजे या दिवसासाठी. तेव्हा मधू म्हणते की सिंधू तू सुद्धा आमच्यासोबत येते का. तर सिंधू म्हणते हो. तेव्हा राघव म्हणतो की तुला काही प्रॉब्लेम आहे का मधू. हसतच मधू म्हणते की नाही राघव, आपण दोघेच जाणार होतो ना म्हणून मी विचारलं, मला काय प्रॉब्लेम असणार आहे. तेव्हा राघव म्हणतो की आपण तिघेही जातोय. तर मधू विचार करते की सिंधू तू जरी आमच्यासोबत आली ना तरी तू काहीच करू शकणार नाहीयेस आणि मी जो प्लान केला ना अगदी त्याचप्रमाणे होणार आहे असा आता मधूने विचार केलेला असतो. तर आता राघव म्हणतो की निघायचं का. तेव्हा आता सिंधू आणि मधूला घेऊन राघव जाऊ लागतो. तेवढ्यात पाठीमागून रिषभ तिथे येत म्हणतो की दादा थांब, मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. तेव्हा सगळेजण आता रिषभकडे बघतात. तर आता राघव म्हणतो बोल ना रिषभ. तेवढ्यात आता सिंधूचा मोबाईल वाजतो. तर सिंधू म्हणते की 1 मिनिट रिषभ थांब. तेवढ्यात आता आपला फोन काढत सिंधू म्हणते की 1 मिनिट रिषभ, फोन कुणाचा आहे ते बघते मी. फोन घेत सिंधू म्हणते काय झालं. तेव्हा सिंधू म्हणते की नाही तुम्ही तिथेच थांबा, मी लगेच निघते. तेव्हा आता रिषभ, राघव सर्वजण सिंधूकडे बघू लागतात आणि आता फोन ठेवत सिंधू म्हणते की मला निघावं लागेल, सॉरी. आणि पटकन काहीही न सांगता सिंधू तेथून निघून जाते. तेव्हा आता मधू विचार करत म्हणते की सिंधू तू डेटवर आमच्यासोबत येणार होती ना, आता बघ तुझ्यासोबत काय घडतंय ते. त्यानंतर आता सिंधू ही कॉलेजमध्ये जाऊन आता तो सर्व प्रकार आपल्या हाताने व्यवस्थित हँडल करते आणि मॅडमला अद्दल घडवून तिला वठणीवर आणून आता सिंधू ही घरी आलेली असते. तर आता राणी ही तिच्या बेडरूममध्ये असताना सिंधू ही तिथे येते आणि राणीच्या हातात तिचे कॉलेजमध्ये पडलेले कानातले देते. तेव्हा लगेचच राणी म्हणते की सिंधू तुला हे कुठं सापडलं. सिंधू म्हणते की कॉलेजमध्ये त्या ज्या साळुंके मॅडम आहेत ना त्यांनी दिलं मला. तेव्हा लगेचच मधू म्हणते की कोण साळुंके मॅडम, मी हे नाव पहिल्यांदाच ऐकलंय. सिंधू म्हणते की आता हे कानातलं तुम्हाला घालता येईल. तर आता मधू म्हणते की कोण साळुंके मॅडम, सिंधू हे नाव कधीच मी ऐकलं नाही. तेव्हा रागाने आता सिंधू ही मधूकडे बघते. सिंधू आता मधूने केलेला तो प्लान आणि ती राजेश्रीची फजिती होण्यासाठी केलेले ते सर्व शकुंतला सोबतचे नाटक आता मधूसमोर आणते. तेव्हा आता मधूच्या पापाचा हंडा भरून आता लगेच साळुंके मॅडमने सिंधूला हे सर्व मधूने घडून आणल्याचे सांगताच आणि ते कानातले सुद्धा सिंधूकडे देताच आता राणीचा पर्दाफाश झालेला असतो आणि त्याच ठिकाणी आता सिंधू राणीची सर्व पितळ कसे राघव समोर आणते आणि राणीला राघव कसा फाट्यावर मारतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब